2026मध्ये भावानो तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा विचारात आहात, ठीक आहे. आणि तुम्ही चांगला सेटअप यूट्यूबचा जो सेटअप यासाठी काय काय लागणारे इक्विपमेंट आहे ते तुम्ही घेण्यासाठी इच्छित आहात, तर मी तुम्हाला अंडर 1,500 मध्ये कोणकोणते गॅजेट इक्विपमेंट तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लागणार आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भावानो, ठीक आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा भावानो. तर भावानो पहिली गोष्ट आहे, तुम्हाला पहिली गोष्ट लागणार आहे मोबाईल. तर मोबाईल हा तुमच्याकडे 100% सगळ्यांकडे असतोच भावानो. तो मोबाईल 5 ते 10 हजाराचा असेल तरी काही अडचण नाही. 10 ते 25, 25 ते लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, ठीक आहे. कोणता पण मोबाईल असो, तुम्ही त्या मोबाईलवरून तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता भावानो, ठीक आहे. व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता. पण 5 ते 10 हजाराचा मोबाईल आहे ज्यांच्याकडे, त्यांच्यासाठी मी एक टेक्निक सांगतो, ठीक आहे. तर तुमच्याकडे 5 ते 10 हजाराचा मोबाईल जर असेल तर तुम्ही नॅचरल लाईटमध्ये व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करा. नॅचरल लाईटनी, जे सध्याला तुम्ही बघू शकता ही नॅचरल लाईट आहे. मी इथं कोणताही लाईट लावलेला नाही आहे, कोणताच लाईट लावलेला नाही. मी ही नॅचरल लाईट आहे भावानो. माझ्याकडे भरपूर रिंग लाईट वगैरे बघू शकता, रिंग लाईट आहेत. मी माझ्याकडे क्रिओचा स्लॅब लाईटसुद्धा आहे, तो पण मी यूज नाही करत, तो पण बंद आहे सध्याला. तर ठीक आहे, तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता, पण मी वापरत नाही कारण नॅचरल लाईटनी जो व्हिडिओची क्वालिटी एकदम बेस्ट आहे ती कशीच येणार नाही. तर तुम्हाला पहिली गोष्ट नॅचरल लाईटमध्ये तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे. आणि मोबाईलची क्लॅरिटी कशी पाहिजे. 8 ते 10 हजाराचं जर मोबाईल म्हटलं तर आत्ताच्या मोबाईलमध्ये कॅमेरा हा चांगलाच येतोय भावानो, असं काही नाही आहे. 8 ते 10 हजारमध्ये चांगलीच क्वालिटी भेटणार तुम्हाला, ठीक आहे. 8 ते 10 हजारमध्ये तुमचा जर मोबाईल असेल त्याच्यानुसार तुम्ही जर तुमचा व्हिडिओ शूट करता आणि शूट करताना तुमचा जो व्हिडिओची क्वालिटी ती ब्लर नाही आली पाहिजे, ब्लर अजिबात नाही आली पाहिजे, थोडीसुद्धा नाही, ब्लर आलीच नाही पाहिजे. त्याच्यामुळं 8 ते 10 हजारमध्ये मला तर माहितीच, कारण मी वापरलेले आहेत मोबाईल. 10 हजारमध्ये तुम्हाला कॅमेऱ्याची क्वालिटी ही चांगलीच भेटते. तर आपण त्यात कन्सिडर हे करणार नाही आपला मोबाईल, ठीक आहे. मोबाईल सगळ्यांचा असतो आणि सगळेच यूज करतात. तर तुम्ही डायरेक्ट मोबाईलच्या फोनवरून व्हिडिओ शूट करू शकता. ही पहिली गोष्ट झाली. तर दुसरी गोष्ट मेन माईक. तर भावनो सगळ्यात जास्त व्हिडिओपेक्षा माईकची क्वालिटी ही बेस्ट पाहिजे, ठीक आहे. माईकची क्वालिटी बेस्ट पाहिजे. आता तुम्ही बघू शकता ही क्वालिटी बघा. आता तुम्हाला लगेच समजेल. तुम्ही जर असा व्हिडिओ बनवला डायरेक्ट माझ्या मोबाईलमधून ऑडिओ रेकॉर्ड होतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी असा ऐकवला तर हा कसा आवाज येतो तुम्ही सांगा. हा तुम्ही व्हिडिओ तर बघू शकत नाही ना, कारण आवाज काय बोलते आपल्याला समजतच नाही, समोरचा काय व्यक्ती बोलते समजतच नाही. त्याच्यामुळे गरजेचं आहे माईक. माईक हा खूप गरजेचा आहे भावांनो, तो कोणता पण असो. जर तुमच्याकडे माईक घ्यायचाच जर असेल तर तुम्ही बोया बिवा M1चा माईक घेऊ शकता. तो जर नसेल तर तुम्ही आपल्या मोबाईलचा, जर लईच आपली आर्थिक परिस्थिती कमी असेल तर तुम्ही मोबाईलच्या माईकनुसार सुद्धा व्हिडिओ माईकनुसार सुद्धा रेकॉर्डिंग करू शकता, ठीक आहे. ते पण जर नसेल तर तुम्ही हेडफोनच्या माईकमधून सुद्धा रेकॉर्डिंग करू शकता, ठीक आहे. हे दुसरी गोष्ट. पण तुम्ही शक्यतो माईकच यूज करा भावानो, कारण माईकची क्वालिटी एकदम बेस्ट आहे भावानो, ठीक आहे. जर तुमच्याकडे अजून जर जास्त बजेट असेल तर हा डिजिटेकचा माईकसुद्धा तुम्ही घेऊ शकता, वायरलेस. याला पण काही अडचण नाही, हा पण एकदम बेस्ट माईक आहे, ठीक आहे. हा सुद्धा तुम्ही बाय करू शकता, ठीक आहे. तर भावानो तिसरी गोष्ट राहिली. आता तिसरी गोष्ट मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तुमच्याकडे जर चांगला मोबाईल नसेल तर तुम्ही नॅचरल लाईटमध्ये शूट करा, म्हणजे जशी की क्वालिटी तुमची इन्क्रीज होते, ठीक आहे. तर तुम्ही हे मी पण सांगतो तुम्हाला. तर आता कसं करायचं, तुम्हाला काय करणार आहे, तुम्ही सुद्धा मोबाईल हा नॅचरल लाईटमध्ये शूट करा किंवा आउटडोर शूट करा. आउटडोर तुम्हाला सनलाईट ही एकदम बेस्ट असते. जर तुम्ही घरात यूज करताय तुम्हाला लागणार लाईटसाठी, आणि लाईटिंगमध्ये अजिबात कंजूसी करायची नाही, लाईटिंगमध्ये अजिबात कंजूसी करायची नाही, हे मेन आहे. तर तुम्ही हे माझ्याकडे बघू शकता, माझ्याकडं 2 ह्या रिंग लाईट आहे, ह्या रिंग लाईट आहे आणि एक क्रिओचा स्लॅब लाईट आहे. हे माझ्याकडे 3च लाईटचे प्रकार आहेत. मी नाईटला जास्त शूट नाही करत भावनो, शक्यतो कधीतरी करतो भावनो, तरी पण माझी क्वालिटी बेस्ट असते कारण माझ्याकडे एवढ्या लाईटी आहेत, 2 चांगले पण बल्ब आहेत, ठीक आहे. मी त्याच्यामध्ये तुम्हाला हे करतो. तुम्ही जर क्रिओ लाईट बघू शकता, अशी क्रिओ लाईट आहे, रिंग लाईट, हे तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता, ठीक आहे. तिसरी गोष्ट झाली भावनो. तर भावनो डिजिटेकची एक रिंग लाईट आहे भावनो, ती पण खूप मस्त आहे भावनो. 2.5 ते 3 हजारामध्ये आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला रिमोट पण भेटतं. ही साईडला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची काही लाईट आहे. ही लाईट तुम्ही बाय करू शकता भावनो, ही पण चांगली लाईट आहे, ठीक आहे. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, पण आपल्या बजेटच्या बाहेर आहे. जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल चांगलं ग्रो करताय त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, ठीक आहे. तर भावनो हे झालं तुम्हाला सगळं, एवढं सगळं तुम्ही जमा केलं आहे, पण तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी स्टँड किंवा ट्रायपॉड पाहिजे,
ठीक आहे. मोबाईल ठेवण्यासाठी ट्रायपॉड तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही ट्रायपॉड हा एक 150-200 रुपयापर्यंत एक मिनी ट्रायपॉड भेटतो भावांनो. आता तुम्ही बघू शकता. हा असा फोल्ड पण होतं. डायरेक्ट तुम्ही ट्रायपॉडचा यूज करू शकता आणि याची लेन्थसुद्धा वाढते. बघू शकता. अशी तुम्ही डायरेक्ट इथे असा मोबाईल याच्यामध्ये अडकून डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. ठीक आहे. जर भावांनो तुम्हाला करायचंच जर मन झालं तर तुम्ही हे सगळं मी जेवढं तुम्हाला काही वस्तू सांगितल्या, फक्त तुमच्याकडे मोबाईल फोन आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्ही सगळं काही करू शकता. एवढं सगळं घेण्याची गरज नाही. जर मनामध्ये जिद्द असेल तर तुम्ही काही पण करू शकता. मनामध्ये जिद्द असेल तर तुम्ही काही पण करू शकता. याचे त्याचे बहाणे लागत नाही भावांनो. डायरेक्ट तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे मी सांगतोय 2026 येतंय आणि तुम्हीसुद्धा यूट्यूब चॅनल ओपन करा आणि ग्रो करा आणि पैसे कमवा भावांनो. ठीक आहे. थोडीफार मेहनत खूप आहे असं म्हणत नाही आहे. मेहनत खूप आहे जास्त भावना याच्यावरती. आपण विचार करतो काय नाही व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. तसं काही नाही भावांनो. तुम्हाला कंटेंट शोधावा लागतो. तुम्हाला सगळं काही हे करावं लागतं. जसं आपण शाळेत अभ्यास करतो तसा इथं अभ्यास करावाच लागतो. फुकटमध्ये काहीच भेटत नाही. मेहनत करावीच लागते. मेहनत करावीच लागते भावांनो. त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. मेहनतीचं फळ हे तुम्हाला भेटणारच आहे. ते जोपर्यंत तुम्ही मेहनत करत नाही तोपर्यंत तुम्हाला मेहनतीचं फळ भेटणार नाही आहे. जेव्हा मेहनत करणार तेव्हा तुम्हाला फळ भेटणारच आहे. त्याच्यामुळं म्हणतोय व्हिडिओ बनवत राहा, फेमस होत राहा. ठीक आहे. चला भावांनो असंच तसंच इकडून तिकडून फिरून माझ्या जर चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्याला बाय बाय. टेक केअर. सी यू.